नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा काही सवयींबद्दल ज्या जवळजवळ प्रत्येकजण दररोज सकाळी नकळतपणे करतच असतो. या सवयी दिसायला खूप साध्या वाटतात, पण त्यांचा आपल्या शरीरावर, मनावर आणि आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. या छोट्या छोट्या चुका दिवसाची सुरुवातच चुकीची करून टाकतात आणि मग पूर्ण दिवस थकवा, चिडचिड आणि ऊर्जा कमी जाणवते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 कोणत्या अशा वाईट सवयी आहेत ज्या तुम्ही आजपासून टाळायलाच हव्यात. तर पहिली सवय आहे उठल्याबरोबर मोबाईल हातात घेणं. ही सवय आज जवळजवळ प्रत्येकाकडे आहे. सकाळी डोळे उघडताच आपण मोबाईलमध्ये मेसेज, सोशल मीडिया किंवा न्यूज तपासतो, पण याने आपल्या मेंदूवर खूप मोठा परिणाम होतो. सकाळी उठल्यावर मेंदूची कार्यक्षमता अजून मंद असते. त्यावेळी थेट स्क्रीनकडे पाहिल्याने डोपामाइन लेवल्स अचानक वाढतात आणि मेंदूला एकदम स्टिम्युलेशन मिळतं. यामुळे दिवसाची सुरुवातच स्ट्रेस मोडमध्ये होते. त्याचा परिणाम दिवसभर लक्ष केंद्रित होत नाही, चिडचिड होते आणि थकवा जाणवायला लागतो. तर त्याऐवजी काय करायला हवं? तर उठल्यावर कमीत कमी 30 मिनिटं मोबाईलपासून लांब राहा. सुरुवातीला 5 मिनिटं शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनामध्ये सकारात्मक विचार आणा. स्वतःशी म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आणि ऊर्जायुक्त असणार आहे. ही झाली पहिली सवय. दुसरी सवय, झोपेतून उठल्याबरोबर पाणी न पिणं. रात्रीच्या 7 ते 8 तासांच्या झोपेत आपलं शरीर पूर्णपणे डिहायड्रेट झालेलं असतं. उठल्यावर जर आपण पाणी पिलं नाही तर टॉक्सिन्स शरीरात साचलेले राहतात. किडनीचं काम हे व्यवस्थित होत नाही आणि शरीर सुस्त वाटायला लागतं. तर योग्य सवय काय आहे? तर उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायचं. त्यामध्ये हवं तर लिंबाचा रस आणि मध तुम्ही घालू शकता. हे पाणी शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकतं, मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्वचा देखील यामुळे चमकदार होते. लक्षात ठेवा, सकाळचं पाणी म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे. तिसरी सवय म्हणजे चेहरा धुण्याआधी ब्रश करणं. अनेक लोक उठल्याबरोबर थेट ब्रश करतात, पण चेहरा धुण्याचं विसरतात. रात्री झोपताना त्वचेवर जमा झालेली घाम, तेल आणि जंतू सकाळपर्यंत त्वचेवर तसेच राहतात. आपण जर आधी ब्रश केलं आणि नंतर चेहरा धुतला तर ते जंतू हातातून पुन्हा तोंडात जातात. त्यामुळे सकाळी उठताच चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. याने झोपेचा थकवा जातो आणि त्वचा देखील ताजीतवानी होते आणि मन एकदम फ्रेश वाटतं. त्यानंतर ब्रश करा आणि मग पाणी प्या. ही छोटीशी गोष्ट मोठा फरक आणू शकते. चौथी सवय आहे झोपेतून उठल्याबरोबर लगेच उभं राहणं. झोपेत आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने चालत असतं. झोपेतून उठल्याबरोबर अचानक उभा राहिल्याने रक्तदाबात फरक पडतो आणि चक्कर देखील येऊ शकते. त्यामुळे झोपेतून उठल्यावर लगेच उठू नका. 2 मिनिटं पलंगावर शांत बसा. दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ किंवा ओम म्हणत बसा. काहीतरी शांत एकाग्रचित्तेने बसा. हळूहळू हात पाय ताणा, थोडं शरीर हलवा आणि मग उठून उभं राहा. यामुळे हृदयावर ताण येत नाही आणि शरीर तयार होतं दिवसाची सुरुवात करायला. 5वी सवय आहे सकाळी नकारात्मक विचार करणं. सकाळी उठल्यावर मन सर्वात शांत अवस्थेत असतं. त्यावेळी जे विचार आपण करतो ते संपूर्ण दिवसावर परिणाम करतात. जर आपण उठताच आज पुन्हा ऑफिसला जावं लागणार, कामाचा त्रास, पैसे नाहीत असे विचार केले तर ती नकारात्मक ऊर्जा पूर्ण दिवस आपल्या मनात टिकून राहते. त्यामुळे उठल्याबरोबर 2 मिनिटं कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. म्हणत राहा, देवा आजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मला जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे. त्यानंतर 5 मिनिटं खोल श्वास घ्या, सूर्योदयाकडे पहा आणि मनात हसून म्हणा, मी सकारात्मक आहे, मी सक्षम आहे. तर मित्रांनो, या सवयी झाल्या 5. त्यानंतरची 6वी सवय आहे उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणं. ही सवय जवळजवळ 80% लोकांकडे असतेच. उठल्याबरोबर 1 कप गरम चहा घेतल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. पण हीच सवय आपल्या शरीरासाठी सर्वात हानिकारक आहे. रात्रभर आपल्या पोटात आम्ल म्हणजेच ॲसिड साचलेलं असतं. उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेतल्याने ते आम्ल अधिक वाढतं आणि त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स, गॅस, आम्लपित्त आणि डोकेदुखी सुरू होऊ शकते.
त्यामुळे उठल्यावर कधीही कोमट पाणी किंवा लिंबू पाणी घ्यावं. पोट रिकामं झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने हर्बल टी किंवा दूधयुक्त चहा देखील चालू शकतो. जर सवय मोडत नसेल तर पहिल्यांदा पाणी प्या आणि नंतरच चहा प्या. त्यानंतरची 7वी सवय आहे बेड व्यवस्थित न करणं. अनेक जणांना सवय असते झोपेतून उठल्यावर थेट आंघोळ करणं, फोन, काम यात गुंतून जाणं, पण बेड तसाच ठेवतात. असं वाटतं की नंतर करू, पण या सवयीमुळे मेंदूवर सपसेल मानसिक परिणाम होतो. अव्यवस्थित जागा म्हणजे अव्यवस्थित मन. जेव्हा आपण सकाळीच बेड नीट करतो, उशी नीट ठेवतो, तेव्हा मेंदूला एक कंप्लीट टास्कचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. दिवसाची सुरुवात एका छोट्या यशाने होते आणि त्याचा पॉझिटिव्ह प्रभाव हा दिवसभर टिकून राहतो. त्यामुळे उठता क्षणी बेड नीट करा, उशा व्यवस्थित ठेवा आणि 1 मिनिट त्या जागेकडे हसून बघा. तुमच्या खोलीत शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच पसरेल. 8वी सवय आहे शौचाची वेळ टाळणं. अनेकांना सकाळी वेळ नसतो, त्यामुळे ते नंतर जाईन असं म्हणतात. पण ही सवय शरीरासाठी खूप धोकादायक आहे. शरीरात साचलेलं टॉक्सिन्स वेळेवर बाहेर गेले नाहीत तर ते पुन्हा रक्तात मिसळतात आणि त्यामुळे पचन बिघाड, त्वचेवर पुरळ, थकवा आणि वजन वाढ हे सगळं होऊ शकतं. त्यामुळे उठल्याबरोबर कोमट पाणी प्या आणि 5 मिनिटं चाला. यानंतर शौचाची वेळ ठरवा आणि दररोज त्याच वेळी जा. शरीराची सवय लागेल आणि नैसर्गिक शुद्धी देखील नीट होईल. त्यानंतर 9वं आहे अंघोळ उशिरा करणं. अनेक लोक सकाळी उठतात पण अंघोळ दुपारी किंवा संध्याकाळी करत असतात. पण आयुर्वेदानुसार सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर अंघोळ करणं सर्वात उत्तम असतं. याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, मेंदू ताजातवाना होतो आणि ताण कमी होतो. उशिरा अंघोळ केल्यास शरीर गरम होतं, मेंदू सुस्त होतो आणि एकाग्रता कमी होते. त्यामुळे सकाळी 6 ते 8च्या दरम्यान अंघोळ करा. गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा आणि शक्य असल्यास शेवटी 1 मग थंड पाणी अंगावर ओता. याने शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 10वी सवय आहे सकाळी उठताच नाश्ता न करणे. काही जण म्हणतात मला सकाळी भूक लागत नाही किंवा डायटिंग चालू आहे म्हणून नाश्ता टाळला जातो, पण ही एक गंभीर चूक आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत शरीर हे उपाशी असतं. आपण जर नाश्ता टाळला तर शरीराचं एनर्जी लेवल हे खाली जातं आणि ब्रेन फॉग निर्माण होतो. दीर्घकाळ अशी सवय ठेवल्यास थायरॉईड, ॲसिडिटी आणि हार्मोनल इम्बॅलेन्स निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य सवय लावून घ्या. उठल्यावर गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या, थोडं चालायचं. त्यानंतर शौचालयाहून आल्यानंतर योग्य आणि हलका नाश्ता घ्यायचा. उदाहरणार्थ मूग डाळ चिला, पोहे, उपमा किंवा दूध ओट्स. याने शरीराला आवश्यक ग्लुकोज आणि प्रथिने देखील मिळतात. भूक नसेल तरीही थोडंसं खा. शरीराला ऊर्जा देणं ही जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या नाश्त्याची सवय नक्की लावून घ्या. तर मित्रांनो, त्यानंतरची 11वी सवय आहे सकाळी आरशामध्ये स्वतःकडे न बघणं. अनेक लोक उठतात आणि कामामध्ये गुंतून जातात, पण स्वतःकडे आरशात बघायलाही त्यांना वेळ देत नाही. पण ही छोटीशी गोष्ट आपल्या मानसिक आरोग्याशी खूप महत्त्वाची आहे. आरशामध्ये स्वतःकडे बघणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं. जेव्हा तुम्ही सकाळी स्वतःकडे हसता तेव्हा शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. त्याने मन प्रसन्न राहतं आणि आत्मविश्वास हा वाढायला लागतो. त्यामुळे दररोज सकाळी आरशामध्ये स्वतःकडे पहा आणि हसून म्हणा, मी सुंदर आहे, मी सक्षम आहे, आजचा दिवस हा फक्त माझा आहे. ही छोटीशी ॲफर्मेशन तुमचं मन बदलून टाकेल. त्यानंतर 12वी सवय आहे सकाळी व्यायाम न करणं. अनेक जण म्हणतात वेळ नाही, काम जास्त आहेत म्हणून व्यायाम हा करणं टाळतात. पण लक्षात ठेवा, व्यायाम हा केवळ शरीरासाठी नाही तर मेंदूसाठी देखील तितकाच आवश्यक आहे. सकाळी हलका व्यायाम, योगा किंवा फक्त 10 मिनिटं चालणं याने शरीरातील रक्ताभिसरण वाढतं, श्वसन संस्था मजबूत होते आणि मेंदूला ताजं ऑक्सिजन मिळतो. याने डिप्रेशन आणि ॲनेक्झायटी कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 10 मिनिटं का होईना पण सूर्यनमस्कार करा किंवा हातपाय ताणण्याचा साधा व्यायाम केला तरी चालेल.
आणि शक्य असेल तर बाहेरच्या हवेत थोडंसं चालून या. पूर्ण दिवस तुम्हाला बदलल्यासारखं वाटेल. 13वी सवय आहे सकाळी अंथरूण न घालता पुन्हा पडून राहणं. थोडं अजून झोपूया. ही सवय सगळ्यांचीच असते, पण उठल्यावर पुन्हा झोपणं म्हणजे मेंदूला चुकीचा सिग्नल देणं की अजून झोपायचं आहे. अशाने शरीर सुस्त राहतं आणि दिवसभर थकवा व आळस जाणवायला लागतो. त्यामुळे एकदा उठलात की पुन्हा झोपू नका. बेड सोडा, पाणी प्या, चेहरा धुवा आणि सूर्यप्रकाशामध्ये बसा. याने शरीराला जागृतीचा सिग्नल मिळतो. जर थकवा वाटत असेल तर सकाळी थोडं ध्यान करा आणि हलकं संगीत ऐका. 14वी सवय आहे सकाळी नाश्ता करून लगेच बसून काम करणं. अनेक जण नाश्ता करून लगेच मोबाईल, लॅपटॉप किंवा घरकामामध्ये गुंतून जातात. पण या सवयीमुळे पचनावर ताण येतो. जेवल्यानंतर लगेच बसल्याने पोटात गॅस, ॲसिडिटी आणि फुगण्याची समस्याही निर्माण होते. त्यामुळे नाश्ता केल्यानंतर किमान 10 मिनिटं चालून घ्या किंवा घरामध्ये हलकं काम करा, जसं की कपडे दुमडणं, झाडं लावणं, झाडांना पाणी घालणं इत्यादी प्रकारचे. याने डायजेशन सुधारतं आणि शरीर हलकं वाटतं. 15वी सवय म्हणजे सकाळी कुटुंबियांशी बोलणं टाळणं. अनेक लोक सकाळी चिडचिडीत असतात. ते घरच्यांशी बोलत नाहीत, संवाद टाळतात. पण दिवसाची सुरुवात नकारात्मक ऊर्जेने करणं म्हणजे स्वतःच्या दिवसावर सावली टाकणं. योग्य सवय म्हणजे उठल्यावर आपल्या कुटुंबियांना शुभ सकाळ म्हणा, थोडं हसा, 2 प्रेमळ शब्द बोला. याने केवळ त्यांचा नाही तर तुमचाही दिवस सुंदर होतो. संवाद हा सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं सकाळी उठल्यावर केल्या जाणाऱ्या 15 गोष्टी. या सवयी आपल्या संपूर्ण आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात. या सवयी बदलायला फार काही लागत नाही. थोडी जाणीव, थोडं आत्मभान आणि थोडा नियमितपणा. सकाळी उठल्यावर मोबाईलपासून दूर राहा, पाणी प्या, थोडं ध्यान करा, वेळेवर अंघोळ करा, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा आणि आपल्या कुटुंबियाशी हसून बोला. या सवयी फक्त आरोग्य नाही तर मनशांती, उत्साह आणि समृद्धी देतात. शेवटी एवढंच म्हणेल, सकाळ बदलली तर जीवन बदलतं. दररोज नवा दिवस म्हणजे नवीन संधी. तुमच्या जीवनातही नवीन प्रकाश येवो. काळजी घ्या. धन्यवाद.